अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे बघा. माथेवरती त्रिशूळ काढलेला आहे. यावर्षी नवीन केलंय आपण जो सगळ्यांच्या मनातला कार्यक्रम ठेवलाय. आता पुण्यामध्ये सगळ्यात जास्त व्हायरल झाला आपलं खंडोबाचा गणपती, तो कार्यक्रम ठेवलाय. त्यामुळे आपण आपलं कुलदैवत बकासूरच्या अंगावरती नाही का खंडोबाचं चित्र काढलं. खंडोबा देवाचं चित्र जय मल्हार. गावामध्ये लोकेशन टाकले की सुसगाव मध्ये गावामध्येच कमान आहे त्याच्या आपले बॅनर लागलेले सगळे. बरोबर. तसं खाली यायला असतं. मोहिते शंतुमांच्या धावण्याची सगळी 10 बैल, हे सगळे टोटल 10 बैल आहेत. 10 बैल रंगवायचं काम सुरू आहे. पाठीमाग डीजे आलाय, डीजे पण आलेला आहे. डीजे लावायचं काम सुरू आहे. अच्छा. आणि बरोबर 3 वाजता ज्या नंदीवरती अखंड भारत देश म्हणा किंवा 14 देश त्याच्यावरती नातनात प्रेम करतात, त्या बकासूरची भव्य दिव्य मिरवणूक सोहळा संपन्न होतोय. मित्रांनो, आपण आता सुसगाव मध्ये आलेलो आणि सध्या डेकोरेशनचं काम सुरू आहे बघा. आणि समोर आपण पाहू शकता बाळ्याबाई, सेम बकासूर सगळं दिसतोय सेम. अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे बघा. माथेवरती त्रिशूळ काढलेला आहे. मित्रांनो, बबड पाहू शकता आपण. वाशा पण आहे बघा. अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजे द्वादशम हिंद केसरी पकॅडॉन बघू शकता आपण. मोहिल शेट आहे, सर्व टीम आहे. बुद्याबाई, मोहिल शेट, गुड मॉर्निंग. काय टीम कशा पद्धतीने केली, म्हणजे काय मागच्या वर्षी होतं त्या पद्धतीने डेकोरेशन असणार नाही? यावर्षी नवीन केलंय आपण जो सगळ्यांच्या मनातला कार्यक्रम ठेवलाय. आता पुण्यामध्ये सगळ्यात जास्त व्हायरल झाला आपलं खंडोबाचा गणपती, तो कार्यक्रम ठेवलाय. त्यामुळे आपण आपलं कुलदैवत बकासूरच्या अंगावरती नाही का खंडोबाचं चित्र काढलं. खंडोबा देवाचं चित्र जय मल्हार. यापूर्वी काढलं नव्हते, प्रथम नाही. 2 वर्ष माग आपण शंकराचं काढलं होतं. हे 3रं वर्ष खंडोबाचं काढतो. बाळ्याबाई पाहिला मी आता फर्स्ट टाइम. सेम बकासूर सारखा दिसतोय आणि त्रिशूळ काढलेला आहे त्याच्या माथ्यावर. तो सेम जसा बकासूर रंगवला होता ना गेल्या वर्षी, तसा या वर्षी बाळ्याबाई रंगवला. बाळ्याबाई त्यासारखा म्हणजे शंकराचा फोटो काढलेला आहे. मोहिल शेट, आता बरेचसे प्रेक्षक लांबून यायला सुरुवात झाली, तर त्यांना काय सांगाल, एक्झॅक्टली कार्यक्रम किती वाजता आहे? आपली मिरवणूक बकासूरची दुपारी 3 ते 6 आहे आणि संध्याकाळी 7 ते 10 खंडोबाचा कार्यक्रम आहे. आणि जे लांबून प्रेक्षक येणार आहेत, एक्झॅक्टली ऍड्रेस कुठे यायचं, म्हणजे सुसगाव मध्ये लोकेशन टाकले की सुसगाव मध्ये गावामध्येच कमान आहे त्याच्या कमानीपासून आपले बॅनर लागलेले सगळे. बरोबर. तसं खाली यायला असतंय. मित्रांनो, पाहू शकता खंडोबा देवाचा फोटो आपण. अजून पलीकडे पण एक नदी आहे, 2. ह्याचं नाव काय तर? साम्राज्य.
त्याच कबीर्या. आणि हा पलीकडचा इंजान बघू शकता. पण अजून एक आतमध्ये नंदे, त्याचं पण डेकोरेशन चालू. नाव काय दादा? राज. मूलशीट जे घरून प्रेक्षक पाहणार आहेत त्यांना म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण वगैरे असेल तर कसं काय? आहे ना आपलं पृथ्वीचं लाईव्ह असणार म्हणजे घरी बसून पण प्रेक्षक आनंद घेऊ शकते. लाईव्ह ठेवलं. धन्यवाद मित्रांनो. राजा पाहू शकता आपण. मित्रांनो प्रसिद्ध समालोचक म्हणजे रणजित सर भेटलेले आहेत आपल्याला. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? एक जंगी तयारी सुरू आहे, भरपूर बैल आता सध्या डेकोरेशन सुरू आहे. शेतकऱ्याचा आणि बळीराजाचा आवडता सण बैलपोळा. बैलपोळ्याचा उत्साह सकाळपासून मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे पुणे भागात हा सण मोठ्या प्रमाणात चालू असतो. आपल्या मोहिते शेट्टीमांच्या दावणीची सगळी 10 बैल, सगळे टोटल 10 बैल आहेत. 10 बैल रंगवायचं काम सुरू आहे. पाठीमाग डीजे आलाय, डीजे पण आलेला आहे. डीजे लावायचं काम सुरू आहे. अच्छा. आणि बरोबर 3 वाजता ज्या नंदीवरती अखंड भारत देश म्हणा किंवा 14 देश त्याच्यावरती नातनात प्रेम करतात, त्या बकासूरची भव्य दिव्य मिरवणूक सोहळा संपन्न होतोय. तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हा आणि या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा. बरेच लांबून प्रेक्षक येणार आहेत, त्यांना काय सांगाल? सकाळपासून तेच कॉल चालू आहेत, सर लोकेशन पाठवा वगैरे वगैरे सगळं चालू आहे. सगळ्यांनी या येताना स्वतःच्या जीवाची काळजी व्यवस्थित शिस्तीने या. कार्यक्रमाची शोभा प्रत्येकानं आपली जसं विदेशी वाढवा. कुठल्या प्रकारचा गोंधळ वगैरे न करता कार्यक्रम आपण सगळ्यांनी शिस्त पार पाडायचा आहे. कारण आपण एका सगळेच तुम्ही आम्ही सगळे एका देवाचे भक्त आहोत आणि त्या देवाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे कोणी कुठल्या प्रकारचं गलबोट लागला असं कोणी कृत्य करू नका. सगळ्यांनी आनंद घ्या. आणि कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या इथंच मोहिते शेठच्या मामांच्या निवासस्थानी भोजनाचा कार्यक्रम आहे, ते सगळ्यांनी आस्वाद घ्या. जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे. सगळं जेवणाची व्यवस्था आहे. परत आता पॉवर प्लस ऑडिओ कराडवाला लागलाय. पाठीमाग आपल्या बकासूर नावावरती डीजे सुरू केलाय सासवडकर, त्यांचा बी बकासूर डीजे येतोय. तो कार्यक्रम ठिकाणी लागतोय. तो कार्यक्रम मल्हारी महाराजांचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम खूप बघण्यासारखा आहे. बऱ्याचशा अभिनेत्री, सेलिब्रिटी, वगैरे क्षेत्रामधले मोठे मोठे मान्यवर सगळे येत आहेत. सगळे कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात. सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा. पवन पण येतो लाईव्ह. हे सगळं जे बैलपोळ्याचा उत्सव आहे तो सगळा पीटी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण होणार आहे. घर बसल्या पाहायला मिळणार आहे. खंडोबा देवाची थीम आहे आज अंगावरती बकासूरच्या, त्याविषयी मल्हारी महाराजांचा आशीर्वाद देवाच्या पाठीमागे सदैव आहे. म्हणून त्यांच्या प्रतिकृती किंवा त्यांचा आपण डेमो शो नाही का, बानू आणि मल्हारीचं लग्न सोहळा, त्याचा आपण कार्यक्रम ठेवलाय. त्यामुळे आपण त्यात काढलाय. तो संध्याकाळी असणार आहे संध्याकाळी 10 पर्यंत. धन्यवाद दादा. आणि नक्कीच प्रेक्षकांनी लवकरात लवकर या हीच विनंती करतो. धन्यवाद.